आपकी अदालतमध्ये कॉमेडी किंग कपिल शर्मा यांच्यावर आरोप आहे की हे लेट लतीफ आहेत. कपिल, एक काळ असा होता तेव्हा खूप म्हटलं गेलं की मोठे मोठे स्टार्स सेटवर वाट बघत राहायचे. अनिल कपूर, अजय देवगण, शाहरुख खान, अक्षय कुमार, पण कपिल नाही पोचायचा. हे ते त्याच फेजची गोष्ट आहे सर, जेव्हा ते सगळे एन्झायटी आणि डिप्रेशनची फेज सुरू होती. मी कदाचित त्या अवस्थेत नव्हतो की मी काम करू शकेन. तुम्ही कोणतंही काम करतात ना, म्हणजे तेव्हा ते उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा गाडी चालवत असाल आणि तुमची मानसिक स्थिती बरोबर नसेल तर तुमचं लक्ष कुठेच लागू शकत नाही आणि नाही लागलं पाहिजे. आणि माझं काम हे होतं की मी लोकांना हसवायचो. जेव्हा तुम्ही आतून आनंदी नसाल मग तुम्ही कसं कोणाला हसवू शकता? प्रेशर असतं एक की नाही चला 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 करा, काम करा, हे आहे ते आहे. तर मी विचार करतो यार माझं कोणी ऐकतच नाहीये, सांगतोय काय करायची इच्छा नाहीये, पण परत तेच प्रेशर, करा करा करा. मग मी प्यायचो आणि बोलायचं सांगा काय करायचंय. तर मी वाट बघायला नाही लावली, पण शूट कॅन्सल झालेत सारे. पण ते सगळे कुठे ना कुठे हे समजू शकतात, कारण जेव्हा शाहरुख भाईंचं शूट कॅन्सल झालं मला वाईट वाटलं, अजय देवगण साहेबांचं शूट कॅन्सल झालं मला वाईट वाटलं. पण ते प्रेम करतात आणि समजतात या गोष्टीला की कधी कधी कलाकार अशा फेजमधून जात असतो. खूप साऱ्या लोकांबरोबर असं झालं सुद्धा आहे. तर शूट जेव्हा कॅन्सल झालं, शाहरुख भाई पुढच्या आठवड्यात मी दुसरं शूट करत होतो. मग उठायचो घरातून, कधी कधी करू शकत होतो शूट, कधी नाही जमायचं. तर शाहरुख भाई एक दिवस आले रात्री. ते फिल्म सिटीमध्ये सेटवर शूट करत होते. आले, त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं आणि मला 1 तास एकदम छान खात्रीने समजवलं सुद्धा. आणि म्हणाले की किती प्रेम मिळतंय तुला, तू काय इतकं टेन्शन घेतोयस. पण ती गोष्ट माझ्या कंट्रोलमध्येच नव्हती सर. मला वाटायचं की मी बाहेर गेलो तर माहीत नाही माझ्या डोळ्यांवर सूर्य पडेल तर काय होईल, मी कोणाशी बोलूच नाही शकणार. मी 1 लाख लोकांसमोर उभं राहून बोलू शकतो, पण त्यावेळेस ही अवस्था होती सर की एक 4 लोकांसमोर मी जाऊ शकत नव्हतो. आणि डिप्रेशन म्हणजे काय हे आम्हाला माहीतच नसतं. आम्ही तर छोट्या शहरातून आलोय, आम्ही फक्त केसतोडा ऐकलाय, हो ना. पोटदुखी, डोकेदुखी ऐकली होती. व्हॉट इज दिस डिप्रेशन अँड एन्झायटी हे माहीतच नव्हतं. तर अक्षय पाजींचा ते स्टारला कुठेतरी शूट करत होते, मी नाही जाऊ शकलो. पण ते कुठे ना कुठे आमचं प्रेम आहे जुनं, तर त्यांना माहिती होतं की यार हा असं नाही आहे. तर त्यांनी जेव्हा मला सेटवर बोलवलं की येऊन भेट, मला खूप समजवलं प्रेमाने. आणि तर सो ती एक फेज होती सर. आय थिंक तो फेज. एका ठिकाणी असं म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही लेट व्हायचे तेव्हा करवा चौथला पण लेट व्हायचे. सर मी करवा चौथला काम करत होतो ॲक्च्युली यावेळेस. या करवा चौथला पण आणि गेल्या करवा चौथला पण. तर हे तर होतच की सुरुवातीला 2-3 वेळा माणूस वेळेवर जातो, नंतर उशीर होतो. ॲक्च्युली होतं असं, तुम्ही बघा की बराच फरक पडतो. नवीन नवीन लग्न झालेलं असतं, तुम्ही कोणत्या फंक्शनला जातात, फिल्म बघायला जातात, तर एकदमच प्रयत्न असतो नवरा बायकोचा की एकाच खुर्चीत बसावं. बसतातही त्यावेळी, हो ना. जेव्हा 5 वर्ष होतात ना लग्नाला, तर मग बायको बसलेली असते फर्स्ट रो मध्ये, नवरा 3ऱ्या-4थ्या रो मध्ये बसलेला असतो. मग 10 वर्ष निघून जातात, बायको पहिल्या लाईन मध्ये, नवरा बाहेर बिडी पित असतो. तर वेळेनुसार थोडा थोडा फरक पडत असतो असं मला वाटतं. आणि हीच सुंदरता आहे सर आयुष्याची, होऊन जातात गोष्टी. हो, पण तुमचं ऑब्झर्वेशन मी अप्रिशिएट करतो. तुम्ही कोणाची शिंक देखील सोडत नाही. मी बघितलं की शिंकेवर तुम्ही एक अख्खाच्या अख्खा एपिसोड बनवला होता. सर ते सामान्य माणसाची शिंक होती. ते माझे मित्र आहेत. आता बघा, ते मोठे शिकलेले सोफिस्टिकेटेड लोक असतात ना, एक पद्धत असते त्यांची. बसले असतील तुमच्या बाजूला, शिंकले तरी बाजूच्या माणसाला कळत नाही की हे शिंकलेत, सॉरी सुद्धा म्हणतात. आपल्या इथले देसी लोक ना आधी आजूबाजूच्यांना बाजूला करतात, असं भयंकर शिंकतात ना, कधी कधी तर माणसाचे फुफ्फुस बाहेर येतात. जसं आमचे मित्र आहेत, मोठे भाऊ आहेत, जस्सी पाजी. तुम्ही पण त्यांना चांगलं ओळखतात. जसबीर जस्सी दिल्ली गई कुडी गुजरातनी. ते कोणाच्या तरी घरी बसले होते. ज्यांच्या घरी बसले होते त्यांना चिमण्या फार आवडायच्या. त्यांची चिमणी होती छोटीशी, ती कधी इथे बसायची, चुचू करते बिचारी प्रेमाने. आणि हे म्हणतात अचानक, तुम्ही पाळलेली आहे म्हणे. हो, तर 6 महिने झाले, खूप प्रेम करते माझ्यावर. इतक्या वेळात जस्सी पाजींना शिंका आली. अशी भयंकर शिंका मारली ना सर, चिमणीचा पत्ताच नाही लागला कुठे गेली. ती सायबेरियन चिमणी होती
ती युगांडाला निघून गेली चुकून. माहितीये ना आपली लोक असतातच अशी, म्हणजे पण तुम्ही प्रत्येक गोष्टीला ऑब्झर्व करता. माणूस श्वास घेतो त्याला पण ऑब्झर्व करता. हो सर, मला छोट्या छोट्या गोष्टीत मजा येते. जसं ते साहेब आहेत ना ज्यांनी फुल स्लीव दाढी ठेवली अशी, तर ते भांग पाडतायत बोटांनीच. कंगवा ठेवा ना, बोटांनीच करत बसलेत. पण चांगली वाटते तुमची स्टाईल खरंच. रुमाल बांधून बंदूक घेऊन बँक लुटू शकता तुम्ही. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की दरवेळी आम्ही हे बघितले, जितके तुमचे इव्हेंट्स आणि शोज असतात त्यात तुमची आई पण तुमच्या सोबत असते, तर मग आज तुम्ही त्यांना का नाही आणलं? मम्मी नाही, ॲक्च्युली मम्मीची खूप इच्छा होती याची, पण कारण मला आता खूप प्रवास करायचा आहे फिल्मच्या शूटिंगसाठी. नाहीतर मम्मी तर नेहमीच माझ्या शूटला असते. त्याचा एक फायदाही आहे मला. जेव्हा माझी स्वतःची आई समोर बसली असते ना, तर माझा प्रयत्न असतो की कोणती अशी गोष्ट तोंडातून बाहेर न पडो, कारण आमचा शो सगळ्या फॅमिलीज बघतात. तर माझी आई समोर बसलेली असते, तर तो फिल्टर असतो बोलण्यामध्ये, तो ते ऑनलाईन एडिट होत असतं. कपिल, रेकॉर्ड बघायला जावं तर सर्वात जास्त हातात माईक पकडून तुम्ही कॉमेडी केलेली आहे. जगामध्ये तुमचा रेकॉर्ड आहे. तर ही जी सवय आहे ती मम्मीमुळे लागली? कारण मी स्वतः बघितलं की मम्मीच्या हातात जेव्हा माईक येतो तेव्हा लवकर सोडत नाहीत. ते याच न्यू इयरच्या प्रोग्राममध्ये जस्सी पाजीच होते तेव्हा पण. त्यांनी तर माईक दिला मम्मीला. मला तर माहिती आहे माझीच आई आहे, माझ्यावर गेली आहे, म्हणजे मी तिच्यावर गेलोय, तर तिने माईक नाही सोडला सर. तर ते आहे आमच्या कुटुंबामध्ये सगळ्यांमध्ये. तुमची जी छोटीशी मुलगी आहे, हो सर, ती पण तुमचे गाणे गुणगुणत असते? हो सर, तिला पण गाण्याचा म्युझिकचा शौक आहे. आमच्याकडे सुद्धा तो व्हिडिओ आहे. अच्छा. बघूया चला. तिला माहित नाही नैना दी आखे, ती म्हणते मैना दी आखे लग गई. तिला खूप शौक आहे सर. आता 3 वर्षांची आहे. तर मम्मीमध्ये आहे, कपिलमध्ये पण आहे आणि मुलीमध्ये पण आहे. हो सर. तर हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे का पूर्ण फॅमिलीमध्ये? सर तेच आहे, जीन्समध्येच आहे. माझे बाबा सुद्धा कलाकार होते सर. ते पोलिसांची नोकरी नक्कीच त्यांनी केली, पण कुठे ना कुठे माझ्या मनात फिल्मची आवड निर्माण करणारे म्युझिकचं ते माझे बाबाच होते. आणि हो, तुम्ही म्हणू शकता की हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे आमचा. सगळेचे सगळे कलाकार आहेत. आणि मम्मीने तर मी ऐकलं की मिकाकडून पण फीस घेतली गाणं ऐकण्याची. माझ्या मम्मीला ना फोक येतं पंजाबीचं खूप. लेडीज संगीतमध्ये असतं ना लग्नामध्ये, मम्मीला खूप सारे फोक सॉन्ग येतात. तर एक दिवस अशीच बसलेली, ते मिका आमच्या वरच्या फ्लॅटमध्येच राहतात ना, तर मम्मी त्यांच्या घरी बसली होती आणि ऐकवत होती. तर मिका खूप तिला त्याच्या आईसारखंच समजतो. तर एक शगुन असतो ना पंजाबींमध्ये की आई आहे आमची, म्हणून 11,000 रुपये ठेवले आणि असं डोकं टेकलं आईला. मम्मी खाली आली, म्हणाली मी गाणं ऐकवलं मिकाला, त्याने मला पेमेंट केलं. मी म्हटलं मम्मी त्याने प्रेमाने दिलं ग. मम्मी म्हणे नाही, पेमेंट केलं. ही तुमची सवय झाली आहे का की मम्मीची पण मस्करी करणार, गिन्नीची पण मस्करी करणार, अर्चना पुरणसिंगची पण मस्करी कराल? अर्चना पुरणसिंगजींना तर पैसे मिळतात, माझ्या आईला तर पैसेही नाही मिळत बिचारीला. पण मला असं वाटतं सर, सुरुवात स्वतःपासून केली तर दुसऱ्याबरोबरही करू शकता. जर तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर मस्करी करत आहात, तसे सर 4 दिवसाचं जीवन आहे, मजा मस्तीत गेलं तर चांगलं आहे ना. नाहीतर खूप जास्त वाटायला लागतं आयुष्य जर कंटाळवाणं झालं ना. आजकाल तसंही बघा तुम्ही, बाहेर लोकांच्या चेहऱ्यावरून स्माईल गायब झाली आहे. तुम्ही सिग्नलवर उभे असाल ना, तर बघा काहींचा चेहराच असा होतो. बऱ्याच वेळा इतके बुडलेले असतात ना आपल्या विचारांमध्ये की हिरवा लाईट लागतो आणि तरीही हे निघत नाहीत. सांगावं लागतं, अहो काका यापेक्षा हिरवी नाही होणार, चला. टेन्शनमध्ये आहेत लोक. तर मला वाटतं जेवढं मजा मस्तीमध्ये निघून जाईल तेवढं चांगलं आहे. कपिल, खरंच आपकी अदालतमध्ये कधी मजा मस्करीमध्ये वेळ निघून गेला समजलंच नाही. अच्छा, आरोप संपले पण. वाव.